नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तनया वसूला बाजूला घेऊन जाते. तेव्हा ती म्हणते की तू माझ्या रिच मैत्रिणींसमोर अशी का बोललीस. तेव्हा वसू म्हणते की अगं काय ना तनया, रिच माणसं अजून रिच होऊ शकतात, गरीब माणसं अजून रिच होऊ शकतात, पण तू कधीच रिच होऊ शकत नाही. तू तुझा रिचनेस जपून ठेव, नाही तर तुलासुद्धा गरीब व्हायला वेळ लागणार नाही. तरीसुद्धा तनया तिला बोलत असते. मागून मैत्रिणी म्हणतात की अगं कशी आहे ग ही, कशी बोलतीये घरातल्यांना. तेव्हा त्या म्हणतात की हो आम्हीसुद्धा हिची आज मज्जाच घ्यायला आपण इथे आलो आहे. कशासाठी आलो आहे. मैत्रिणी प्लॅन करून आलेले असतात. त्या तिच्या ज्यूसमध्ये दारू मिसळण्यासाठी त्यांनी ऑलरेडी बाहेरून दारू आणलेली असते. जेव्हा तनया वसूशी बोलत असते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिच्या ग्लासमध्ये दारू ओततात. तेव्हा तनया म्हणते की वसुंधरा बस ना गं प्लीज, माझ्या खाण्यापिण्यासाठी आण, नाही तर परिणाम वाईट होतील. मी मालकीण आहे, लक्षात ठेव, असं बोलून वसूला आतमध्ये पाठवते. तनया तिथे जाते. तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात की कशी आहे गं तुझा किती रुबाब आहे. तेव्हा त्या म्हणतात की हे घे, आम्ही तुझ्यासाठी ज्यूस तयार केला आहे. तनया ज्यूस तयार केला आहे म्हटल्यानंतर हो माझ्यासाठी थँक्यू बोलून ती ज्यूस पिते. वसू मात्र आतमध्ये जाते. लगेच तनयाला ती दारू चढते. त्या म्हणतात की अगं कशी आहे तुझी वहिनी, अजून कसं खायला प्यायला आणलं नाही आहे, सांग ना तिला अजून खायला आणायला, काही संपल्यावर आणणार आहे. म्हणून तनया लगेच वसुंधरा वसुंधरा म्हणून ओरडायला लागते. तरी वसुंधरा बाहेर येत नाही. म्हणून तनया आतमध्ये जाते. लगेच मैत्रिणी मागे मागे मज्जा बघण्यासाठी जातात. आतमध्ये गेल्यानंतर ती वसुंधरा वसुंधरा म्हणून दारूच्या नशेत ओरडत असते. वसुंधरा बाहेरून आत येते. तेव्हा ती म्हणते की काय झालं तनया, का ओरडतीयस. तनया म्हणते की तुला मी काय सांगितलं होतं, माझं सगळं ऐकायचं नाही तर या घरातून हाकलून देईल, या घराची आता मी मालकीण आहे. तेव्हा तनया म्हणते की मी तुला काय सांगितलं होतं, लवकर खायला आणून दे. वसुंधरा म्हणते की अगं तुझ्या खाण्याचीच तयारी करते मी. तनया म्हणते की कधी आणून देणार होतीस, पार्टी संपल्यानंतर आणून देणार होतीस का. वसुंधरा म्हणते की तनया शुद्धी दे, तू अशी काय करतेयस. तेव्हा या मैत्रिणी लगेच व्हिडिओ शूटिंग चालू करतात आणि म्हणतात की आता ही सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हिडिओ होणार आहे, म्हणून ते व्हिडिओ चालू करतात. आपण फक्त तमाशा बघायचा आहे म्हणून मैत्रिणी आपला फोनमधला व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करतात. तिकडे तनया वसुंधराला वाटेल अशी बोलत असते. वसुंधराला कळतं की तिने नशा केली. तेव्हा ती म्हणते की तनया तुला काय झालं आहे, तुला माहिती आहे ना आपल्या घरात दारू अलाउड नाही आहे, अखिल तिथेच असतो. तनया तिथे येते आणि अखिलला म्हणते की बघ ना रे कशी करते, हिला मी खायला प्यायला आण म्हटलं तर ही आणत नाही आहे, माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान करते. वसुंधरा म्हणते की तनया प्लीज शुद्धते, काही तोंडाला येईल ते बडबडू नकोस. तरीसुद्धा तनया तिला वाटेल असं बोलत असते. शेवटी त्या मैत्रिणींच्या हातातून स्वतःची पर्स खाली पडते. त्या पर्समधून दारूची बाटलीसुद्धा निघते आणि वसू व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना तिचं फोनकडे लक्ष जातं. ती तिच्या मैत्रिणीकडे फोन हिसकावून घेते आणि बघते तर त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असतं आणि तिच्या पर्समधून पडलेली दारूची बाटलीसुद्धा उचलते आणि अखिलकडे घेऊन जाते. म्हणते की बघ तू तुमचे गेस्ट्स म्हणून आलेले आहेत ना, हे घरातला तमाशा करायला आलेले आहेत, घरातला सगळ्या मीटिंग्स वगैरे बाहेर करायला आलेले आहेत, घरातलं सगळं वातावरण बाहेर बिघडवायला आलेले आहेत, ह्या तुमच्या असे गेस्ट असतात का कोणी, असं म्हणून तो व्हिडिओ दाखवते. अखिलचे डोळे उघडतात. अखिल मैत्रिणींना ओरडतो, म्हणतो की हे काय, तुम्ही गेस्ट म्हणून आला होता आणि तुम्ही असले धंदे करताय, घरातलं सगळं तुम्हाला बाहेर दाखवायचं आहे का. तेव्हा वसू जाते. ती म्हणते की जास्त नाटक करू नकोस अशी तिची मैत्रीण बोलताच वसू एक कानफटात चांगली तिच्या मैत्रिणीच्या लावते. हे बघताच तनया चवताळून येते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीला हात लावायची. त्याने असं बोलत असतानाच बाजूला ज्यूस ठेवलेला ग्लास तिच्या तोंडावर फेकत एक सनसनीत वाजवते आणि म्हणते की शुद्धी दे तनया, आता तुझं खूप झालं. अखिल म्हणतो अगं वहिनी काय करतेस तू. तेव्हा वसू म्हणते की अखिल तुझ्या बायकोला शुद्धीत आणतीये आणि तिला आत्ता शुद्धी देण्याची फार गरज आहे, म्हणून ती तिथे थांबते. तेवढ्या ती मैत्रिणींचा कार्यक्रम उरकण्यासाठी तिथे जाते आणि म्हणते की ह्या घ्या. फोनमधला व्हिडिओ डिलीट करत फोन हातात देते आणि म्हणते की पार्टी संपली, आता तुम्ही इथे थांबायची काहीच गरज नाही, आलात तरी चालाल. म्हणून जवळजवळ वसुंधरा तिच्या मैत्रिणींना हाकलून देते. हाकलून दिल्यानंतर वसुंधरा लगेच तनयाला हाताला धरून तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते. अखिलसुद्धा तिच्या मागे मागे जातो. वसुंधरा दरवाजा उघडून तनयाला त्या बेडवर फेकते. अखिल म्हणतो की अगं वहिनी काय करतेय. वसुंधरा म्हणते की तिची खूप झाली नाटकं, जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही आहे तिला बाहेर पाठवू नकोस, आता राहिलंय काय बोलायसारखं. म्हणून वसुंधरा अखिलला सुद्धा ओरडून तिथून निघून जाते. तनया उठते आणि म्हणते की अखिल काय आहेस तू डंबो, बोलायला आलं नाही का, तुला कळालं नाही का तू कशी बोलतीयस ते. हे बघितल्यावर अखिल म्हणतो की तनया आता तू बोलायसारखं ठेवलंयस काय गं, तुला एवढे काय बोलायची गरज होती, दादामुळे मी CEO झालो, दादामुळे मालक झालो मी, काहीच कॉन्ट्रीब्युशन नसताना तू वसू वहिनीला अशी कशी बोलू शकते. तनया अखिललाच ओरडते. अखिल बिचारा शांत बसतो, बाहेर जातो. तेव्हा ती वसूशी माफी मागतो आणि म्हणतो की वहिनी आज जो प्रकार घडला उद्या प्लीज तो आई वडिलांसमोर जाऊ देऊ नकोस, नाहीतर उगाच तनया वाईट होईल. आणि तनयाने दारू पिलेलं बघून आई परत तनयाला माफ करायची नाही. वसू म्हणतो की ठीक आहे अखिल, तू म्हणतोयस म्हणून मी शांत बसते, पण तिला आत्ताच आवर घाल असं म्हणून ती समजून तिथून निघून जाते. इकडे तनया आपल्या आईला फोन करून सांगते अगं मॉम
तेव्हा फोन आलेला विशाखा म्हणते की काय तनया, काय बच्चा, कशी झाली पार्टी? तेव्हा ती म्हणते की अगं माझी पार्टी बरबाद केली, त्या वसूने माझ्या पार्टीचा पूर्ण बिघडवून ठेवले. विशाखा म्हणते काय झालं? या घडलेला प्रकार सगळा विशाखाला सांगते आणि खूप वैतागली हे सुद्धा सांगते. विशाखा म्हणते की तू काळजी करू नको, मी सांगते तसं कर, असं म्हणून तनयाला अजून एक प्लॅन सांगते. आणि इकडे झाल्यानंतर सगळेजण, रात्र होते, सकाळ झाल्यानंतर सगळेजण एकत्र नाश्त्याला बसलेले असतात. सगळेजण कालची पार्टी कशी झाली हे विचारत असताना वसू तिथेच असते. अखिल आपला मान खाली घालून बसलेला असतो. तेव्हा तिथे तनया येत नसते, ती गाल धरून बसलेली असते. वसूने अशी कानाखाली मारलेली असते की तिच्या गालावर 4 बोटाचे वन उठलेलेच असतात. ते काही केल्या जात नसतात. ती आपला गाल धरून बसलेली असते. एका कोपऱ्यात उभं राहून ऐकत असते. ती पुढे जाण्याचं टाळते, पण शेवटी तिला बोलवतात. ती गाल धरून बसलेली असते. हे बघून जयश्री म्हणते की का गं, काय झालं, गाल का धरलायस? तेव्हा ती म्हणते काही नाही. जयश्री म्हणते हात काढ गालावरून. तेव्हा तनया गालावरून हात काढते तर त्याच्यावर बोटाचे वळ दिसतात आणि जयश्री काही विचारणार इतक्यात पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.